आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी मुगाची डाळ टाकून मेथीची भाजी बनवलेली आहे आणि भाकरी. त्याचबरोबर इथे मी आत्ताच जस्ट खोबऱ्याची चटणी पण बनवली आहे. आता इथे मी केतूला जेवायला वाढले. मस्त असं फ्रेश दही, खोबऱ्याची चटणी आणि मेथीची भाजी आणि भाकरी. तर चला मंडळी, मी आता केतूला जेवायला देते. गाजर कट करते. गाजर खाणं खूप गरजेचं आहे, कारण सध्या माझ्या पण डोळ्यांना खूप त्रास व्हायला लागला आहे आणि आता सध्या आपण सगळेजण मोबाईलचा वापर जास्त करतो, त्यामुळे रोजच्या रोज 1-2 गाजर तर खाल्लेच पाहिजे. की तू काकडी पण घ्या. चला मंडळी, आता आम्ही जेवून घेतो. नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर आता जरा बेसिंगमध्ये दुपारची भांडी पडली, तर आता ती पटकन घासून घेते. त्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवणार आहे. तर चला. तर आता इथे संध्याकाळचे 5 वाजले होते आणि दुपारची जी जेवणाची भांडी होती ती थोडीफारच होती, माझी, केतूची. परंतु मिक्सर वगैरे याचा वापर केल्यामुळे जरा भांडी थोडीशी जास्त होती. तर दुपारची जेवढी पण पडली होती ती सगळी मी आता घासून घेते आणि त्याच्यानंतर मग मला चहा वगैरे करायचा आहे. चहा झाल्यानंतर पुन्हा चहाची भांडी पडतात. परत रात्रीचा जो काही स्वयंपाक असतो त्याच्यासाठी आपण जी भांडी वापरतो ती पण पडतात. म्हणजे अशी दिवसभरातून 4 ते 5 वेळा आमच्या घरामध्ये तरी भांडी पडतात. कोणी जरी किचनमध्ये थोडा वेळ जरी काहीतरी खायला आलं तरी काही ना काही भांडं पडतं, चमचा, वाटी. तर असं तुमच्यासोबत पण घडतं का? तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आता पटपट सगळी भांडी घासून घेते आणि आवरून घेते. काय आलं? काय आलं? पार्सल आलं? मागवलेले. फायनली आलं. किती वेळा गेलेलं? 3 वेळा परत गेलेलं. तुझ्या चुकीमुळे. माझं नाही, मला माहिती पण नव्हतं. काय नव्हतं तुला माहिती? की मला येणार आहे फोन. तुझ्या फोनवरून केल्यावर ते तुला झालं ना? हे मला कोण सांगणार? ठीक आहे, आला ना, लगेच ओपन करते. केतूचं 2 ते 3 दिवस झाले पार्सल येते आणि ती नसताना येते आणि मला माहितीच नाही की OTP तिच्या मोबाईलमध्ये आहे. शेवटी वैतागून फायनली 3 दिवसांनी आम्हाला मिळालं. काय आहे पार्सल? नेल्स. कशासाठी मागवलेत नेल्स? माझ्या फेअरवेलसाठी. फेअरवेलसाठी? मी आता करते. खात्री दे. एक सेकंड, एकच. हां, दोन आले. हे काय आहे? फेक नेल्स. फेक नेल्स. तर मॅडमचे फेक नेल्स आलेले आहेत. खूप एक्सायटेड आहे. काय हे काय? हे त्याच्यासोबत येतं, म्हणजे त्याला असं हे करायला ग, रॅप करायला. छान. नेल्स दाखव ना आधी पहिले. लाईट लावली मी, अंधार पडला. कोणत्या कलरचे? हे फ्रेंच टिप आहे आणि हे शीता प्रिंट आहे. ओके. कितीला मागवले का माहिती? आयडिया? 300 रुपये. 300ला 2 असतं का? व्यवस्थित असतं? चांगलं असतं? मी एकदम बघून मागवलंय. किती वेळ टिकतं वगैरे काय माहिती? किती जेवढा हे धाम दाखवते आतमधलं, ते जे ग्लू असतं ना, डबल साइडेड टेप सारखं असतं, ते जेवढे आहेत तेवढा वेळ. आणि वर तुम्ही मागवलं ते टेप आणि मग यूज करू शकते मी तरी पण. म्हणजे किती पण वेळ, जेवढा वेळ टिकतंय. आता हे तू नंतर काढ. मला वाटतं तू आता पहिले अभ्यास करून घे. करते लगेच करते. तर इथे भांडी घासता मध्येच केतूचं पार्सल आलं होतं, तर ते मी बघायला गेली होती. आता इथे माझी भांडी घासून झाली होती आणि आता मी इथे झाडलोट करते, कारण आता 5:30 वाजलेत. मग नंतर संध्याकाळ होणार, त्यामुळे आत्ताच म्हटलं सगळं झाडून वगैरे घेऊया. कारण थोडाफार तरी दिवसभर सकाळी झाडू मारला, लादी पुसली तरी पण परत दुपारी थोडाफार तरी कचरा होतच असतो.
तर आता झाडू वगैरे मारून झाला, हात स्वच्छ धुतले आणि आता इथे मी पाणी पिते. मला खूप तहान लागली होती आणि आता म्हटलं पाणी पण पिऊया आणि लगेच चहा पण ठेवूया. तर इथे पाणी पिऊन मी माझ्यासाठी चहा ठेवते, कारण चहा पिल्याशिवाय मला पुढचं काही सुचत नाही, एवढी सवय लागलेली आहे. जिमवरून आल्यानंतर तेल लावलं होतं, तर महेश सकाळी होते त्यामुळे त्यांच्याकडून तेल लावून घेतलं. असं मी ऐकलंय की तेल जास्त वेळ ठेवायचं नाही, म्हणजे रात्रभर तेल लावून ठेवायचं नाही. तर माहिती नाही कारण त्याचं काय आहे. तरी फक्त 2 तास डोक्याला तेल लावून ठेवते आणि त्यानंतर लगेच नहाते. तर आज मी नहायली आहे आणि शॅम्पूने नहायली तरीसुद्धा अजून तरी माझं तेल अजून व्यवस्थित असं निघालेलं नाही आहे. तर बघूया, आज रात्री परत येणार नाही तर मी उद्या नहाणार आहे. चला, इथे बोलता बोलता तुझ्याशी माझा चहा पण रेडी झालाय. चला मंडळी, आता मी चहाचा आस्वाद घेते. कसा गेला आजचा दिवस? मस्त गेला. वेदांत आत्ता आलाय 5:45ला. जिम करून आलंस ना? करायला अजून आज सगळं लवकर झालं. 5:30 वाजता आलो मी. जिम झालाय ना? आता सध्या 1 तासच करतोस काय? हा, नाही आता कोण नसतं ना. मेन म्हणजे जिम मध्ये गर्दी असली ना तर मग थांबायला लागतं सगळ्या गोष्टी. कोणी नसतं मग पटपट पटपट होऊन जातं. आता बरोबर 5:45ला घरी आलेला आहे आणि माझा चहा आता 5:45ला झालेला आहे. तर चला, आता मी चहा पिते, तू आवर. वेदांसाठी इथे झटपट अशी पनीरची भाजी बनवली आहे. तर आता इथे संध्याकाळचे 5:45 होऊन गेले होते, त्यामुळे आता मी इथे दिवाबत्ती करते, कारण आता मी आणि केतू बाहेर जाणार आहे. तर आज मंगळवार असल्यामुळे मला गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं आणि आता केतूचं क्लास पण होता, त्यामुळे म्हटलं आता दिवाबत्ती करूया आणि निघूया. आता केतू चालली आहे क्लासला आणि मी जरा गणपती मंदिरात जाते. आमच्या जवळच गणपती मंदिर आहे आणि केतूचा क्लास पण जवळजवळ तिथेच आहे. त्यामुळे आता मी आणि केतू निघालो आहे. तर केतूला क्लासला सोडते आणि मी बाप्पाचं दर्शन घ्यायला जाते. तर आज आहे मंगळवार. तर चला, चल. तर आले आले मी लगेच हातपाय तोंड धुवून कुकर वगैरे लावलेला आहे. पाणी आले, आता पाणी पण भरते. त्यांना मार्केटमधून ॲपल, केळी, लसूण, लिंबू, फुलं आणि कोथिंबीर आणि टॅमॅटो आणलेले आहेत. डस्टबिनसाठी लागणारे कॅरी बॅग्स घेऊन आले. आता रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे, तर इथे मी कुकर लावलेला आहे. कुकरमध्ये पालक आणि डाळ आणि भात लावलेला आहे. आता भाकरी करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आज रात्रीच्या जेवणामध्ये पालक आणि डाळ बनवणार आहे. म्हणजे पालकमध्ये तुरीची डाळ शिजवून घेतली आणि तिचा मी गरगट्टा बनवणार आहे आणि त्यात थोडंसं पनीर टाकणार आहे. सध्या आमचं तेच चालू आहे, पालक खाणे, त्याचबरोबर रोजच्या रोज पनीर खाणे आणि सोयासुद्धा खाणं चालू आहे. परंतु 2 दिवस झाले मला कंटाळा आला सोया खायचा, म्हणून बनवलं नाही. आता उद्या परवापासून परत सोया पण खायचं आहे रोजच्या रोज. तर आता इथे मी पटपट भाकरी करून घेते. चपाती जास्तीत जास्त अवॉइड करण्याचा प्रयत्न करते, परंतु आज सकाळी महेश आणि केतूसाठी चपाती बनवली होती आणि माझ्यासाठी भाकरी बनवली होती दुपारी.
तुम्हाला तर माहितीच आहे, दुपारी मी भाकरी बनवली होती आणि आता पुन्हा एकदा मी भाकरीच करणार आहे. रात्री जरा भाकरी खाल्ल्यामुळे पोटाला हलकं वाटतं. आता माझं तर जेवण नाही आहे, कारण मी 6 नंतर जेवतच नाही. त्यामुळे दुपारी लवकर जेवढं जेवते तेवढं होईल तेवढं जेवून घेते, किंवा चहाच्या वेळेस मी थोडंफार काहीतरी खाऊन घेते. तर चहासोबत मी आज थोडीशी बिस्किटं खाल्ली होती. त्यामुळे आता मी तर जेवणार नाही. आता हा वेदांत, केतकी आणि महेश यांच्यासाठी स्वयंपाक चालू आहे. तर वेदांतसुद्धा भाकरीच खातो. तर आता ह्या तिघांचा स्वयंपाक मी करते, कारण सध्या मी 6 नंतर काहीच खात नाही, अजिबात जेवत नाही. त्यामुळे चहासोबत काही थोडंफार माझं खाल्लं गेलं असेल तेच खाते मी. तर चला आता पटपट आवरून घेते. सगळ्या भाकऱ्या झाल्यानंतर आता इथे मी पालकची गरगट्टी भाजी बनवते. पालकमध्ये मी थोडीशी तूर डाळ टाकली होती. कांदा, टॅमॅटो सगळं शिजताना मी टाकलं होतं आणि छान शिजल्यानंतर आता कुकर काढला आणि आता गॅसवरती पातेलं ठेवले. साईडला मी इथे पनीर कट करते. आता इथे मी पालकची गरगट्टी भाजी बनवते, तर त्यातच आता हे पनीरसुद्धा टाकणार आहे. कारण पनीरसाठी स्पेशल अशी मी भाजी बनवणार नाही आहे, कारण दररोज आपल्याला जास्त मसालेदार अशा भाज्या खाणं शरीरासाठी योग्य नाही. त्यामुळे आता मी या गरगट्टी भाजीमध्येच पनीर टाकणार आहे. तर गरगट्टी भाजीमध्ये सुरुवातीला मी लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतली होती आणि त्यानंतर ती तेलामध्ये थोडीशी परतून घेतली आणि नंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं, हळद, मीठ सगळं टाकलं आणि चवीनुसार थोडंसं किंचित गूळ टाकायचं आणि आमटीला छान अशी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये पनीर सोडायचे, म्हणजे पनीरचे तुकडे टाकायचे आणि पनीर 2 ते 3 मिनटं त्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये भाजी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे, म्हणजे जेणेकरून ही भाजी खूप छान टेस्टी लागते. आणि जर का तुम्ही लिंबू टाकणार नसाल तर चिंच वगैरे पण तुम्ही टाकू शकता. आता माझ्याकडची चिंच संपल्यामुळे मी आता ह्यामध्ये लिंबूच पिळते. तर मस्त अशी ही गरगट्टी भाजी होते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी पालकची पनीर टाकून गरगट्टी भाजी रेडी आहे. तर आता मी गॅस बंद करते. तर आता इथे माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि बेसिंगमध्ये थोडीफार जी काही भांडी पडलीत ती पण आता मी घासून घेते, म्हणजे मला रात्रीला जास्त भांडी पडणार नाही. तुम्ही बघू शकता सकाळीसुद्धा मी एवढी भांडी घासली आणि आता परत स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा एकदा ही भांडी पडलीत. तर जेवढी पडतात तेवढी मी घासत असते, परंतु परत थोड्या वेळाने काही ना काही होत असतं आणि भांडी पडत असतात. तर आता सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.